नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. डोंबिवली संतापजनक प्रकार. पार्टीच्या बहाण्याने महिलेला नेऊन सामूहिक अत्याचार. तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. डोंबिवलीतून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्टीच्या बहाण्याने एका 22 वर्षीय महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही कल्याण परिसरात वास्तव्य असून भिवंडी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. 2 महिन्यापूर्वी तिची ओळख रिक्षाचालक चेतन चव्हाण याच्याशी झाली. 26 मार्च रोजी पार्टीच्या नावाखाली आरोपीने तिला दुर्गाडी परिसरात बोलावले. यानंतर तिला खंबाळपाडा येथील एका इमारतीत नेण्यात आलं. तिथे जबरदस्तीनं मद्यपान करण्यास भाग पाडण्यात आले. विरोध केल्यानंतर आरोपींनी तिच्यावर मारहाण करत अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेत चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिघांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर पीडितेला धमकावून तिच्या घराजवळ सोडण्यात आले. मानसिक धक्क्यात असलेल्या महिलेने नंतर मैत्रिणीच्या मदतीने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.